अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या असून त्यातून नंदुरबार जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे। आज भारत 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असताना 7% विकास दर राखत भारत पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरलेला आहे, असे मत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी बोलताना सांगितले। वित्तवाट्टे निर्मला सीतारामन यांनी नुकताच भारताचा अर्थसंकल्प सादर केला। या संदर्भात माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्प संदर्भात माहिती दिली। नुकताच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी MOU नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक मोठा उद्योग उभारणीसाठी जवळपास 4000 कोटींचा MOU हा त्या ठिकाणी साईन केलेला आहे आणि यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठी गुंतवणूक आता या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये येते। याचा नक्कीच फायदा हा नंदुरबार जिल्हावासियांना होईल। खास करून जे बेरोजगार आहेत त्यांना मोठी रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होईल। डायरेक्टली इनडायरेक्टली याचा मोठा फायदा नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे। त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे नंदुरबार जिल्हावासियांच्या वतीने मनापासून आभार मानते। नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही ऑलरेडी 3रा फेज आपला झालेला आहे। कदाचित त्यांना माहीत नसेल तर त्यांनी माहिती घेतली पाहिजे। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ज्या राज्यांमध्ये सर्वात पहिले फेजेस पूर्ण झाल्या त्यामध्ये महाराष्ट्र एक होता। किंबहुना मी खासदार असताना 16 असे हॅबिटेशन होते ज्या ठिकाणी रस्ते नजर चुकीने राहून गेले होते। टेक्निकल कारणामुळे ते रस्ते राहून गेले होते। आपला फेज पूर्ण झाल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारने नंदुरबार जिल्ह्याचे ते 16 हॅबिटेशन जोडणारे जे रस्ते होते याला मंजुरी देऊन हे रस्ते पूर्ण करून घेतले। एवढंच नव्हे तर नंदुरबारच्या या आदिवासी भागांमध्ये पाड्यांना जोडणारे रस्ते यामध्ये 100+ हॅबिटेशन जिथे 100 लोक वस्ती आहे त्या 100 लोक वस्तीला सुद्धा रस्ते झाले पाहिजे यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एक कोर नेटवर्क हे तयार करण्याचं काम देखील केंद्र सरकारने केलेले आहे। मला असं वाटतं की गोवाल पाडवी यांना कदाचित याबाबत माहिती नाही, त्यांनी पहिले माहिती घ्यावी आणि मग कुठलंही स्टेटमेंट करा।